आगामी काळात सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत ते संपन्न होणार आहेत आणि यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत काही सोलापूरकर आहेत. काय सांगाल, सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत ते काही दिवसानंतर संपन्न होणार आहेत, कशा पद्धतीची भूमिका एक सर्वसामान्य म्हणतो आपल्यास? अपेक्षा एवढीच आहे की विविध पक्षाच्या माध्यमातून आता जे उमेदवार देणार आहेत तो उमेदवार सक्षम असला पाहिजे, त्याला प्रत्येक त्या वार्डाची माहिती असली पाहिजे. अपेक्षा त्याच्याकडे करत असताना एवढी आणखी मोठी अपेक्षा आहे त्याच्याकडे, सारं शिक्षण ज्ञान हे बघून उमेदवार दिलं पाहिजे. पैशाच्या आधारावर कुठल्याही पक्षाने उमेदवार देता कामा नये. नातं गोत्यात तर अजिबात देऊच नका तुम्ही, कारण शेवटी वाढणार माणूस जर आपला असेल, लग्नाच्या पंक्तीत बसा जेवण मिळतं, त्याने कितीही चुका केलं तर त्याला पांघरून घातलं जातं. आणि त्या सक्षम नगरसेवकाने देखील महिन्यातून किमान 2 वेळा आपल्या वार्डाची देखभाल केली पाहिजे. गटार आहे, ड्रेनेज तुंबलेले आहेत. 6 कमीत कमी एवढी वर्ष झालेली आहेत की पुन्हा नगरपालिकेचं इलेक्शन लाभलेलं आहे. जास्तीत जास्त त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी त्यांनी काम करावं. आणि महानगरपालिकेमध्ये माझा वार्ड किती सुंदर करता येईल. मी नगरिक असताना मला बक्षीस कसं जर संसद रत्न ज्याला बनलं जातं, तर ह्या संसद रत्नपेक्षा महानगरपालिकेचा जसा संसद रत्न असतो तसंच महानगरपालिकेचा एक आदर्श नगरसेवक, आदर्श वार्ड याची स्पर्धा त्यांनी केली पाहिजे की त्यांच्यापेक्षा मी किती छान काम करू शकतो. याचा गांभीर्याने त्यांनी विचार करा. आणि मी पुन्हा एकदा सर्व पक्षाच्या विनंती लोकांना करतो आहे की त्यांनी सक्षम उमेदवार दिला, चांगला दिला, वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व असलेलाच असाच माणूस त्यांनी दिला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. आपल्यासोबत अजूनही काय सोलापूरकर आहेत. काय सांगाल, काही समस्या सोलापूरकरांच्या आहेत? पाण्याची समस्या नेहमीच असते, रस्त्याच्या समस्या नेहमीच असतात, कचऱ्याच्या समस्या ज्या आहेत ते नेहमीच असतात. मी दत्ता भोसले. सोलापूर महानगरपालिकेला लवकरच निवडणुका होत आहेत, पण गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कामं केले जाणं ही अतिशय निष्कृत दर्जाची आहेत. कुठलीही कामं मनाव अशी प्रभावीपणे झालेली नाही. शहरामध्ये ज्या दिवशी नळाला पाणी येतं त्या दिवशी नदी वाहिल्यासारखं पाणी वाहतं. ह्या कुठल्याही समस्या ज्या आहेत त्या अडचणी वाढत आहेत. अडचणी सोडवण्यासाठी कोणी प्रयत्न करत. महानगरपालिकेला वास्तविक पाहता सर्व नागरिक टॅक्स भरतात, अतिशय प्रामाणिकपणे सगळे महापालिकेचे पैसे पूर्ण करतात, परंतु महानगरपालिकेकडून सेवा मिळत नाही. हे अतिशय खंत वाटते त्याची. आणि या आता निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार येतील, अनेकांनी आश्वासनं सांगतात, पण मतदारांनी शानं झालं पाहिजे. मतदारांनी जे आश्वासन देतील त्याला न देता जो प्रामाणिकपणे काम करेल, ह्या माणसाच्या पाठीमागे उभा राहून आपला भाग कसा चांगला होईल ह्या दृष्टीनं किंवा आपल्या अडचणी सोडवणारा जो नगरसेवक आहे यालाच मतदान करावं. आणि अलीकडच्या काळामध्ये मतदानाच्या ह्या सगळ्या संकल्पना संपुष्टात आल्यासारख्या आहेत. नुसतं बटन दाबात नाही यायचं आणि त्या बटनामध्ये काय होतं काय नाही हे माहीत नाही, परंतु बटन दाबतानासुद्धा विचार करून बटन दाबला तर निश्चितपणे चांगला माणूस योग्य येईल. आणि निवडणुकीच्या कालखंडामध्ये मतदारांनी स्वतः शानं व्हायला पाहिजे की आपण कोणाकडनंही 1 रुपया न घेता मतदान केलं तर आपण त्या नगरसेवकाच्या गच्चीला धरून आपण काम करून घेऊ. जर पैसे गेले तर तो माणूस आपल्याकडे काम करणार नाही. परंतु मतदारांना माझी खास करून विनंती की आपण कुठल्याही मोहाला बळी न पडता मतदान करावं आणि चांगला नगरसेवक निवडून जाऊन आपली कामं करून घ्यावीत महापालिकेतलं. आपल्यासोबत अजूनही काय सोलापूरकर आहेत. काय सांगाल, काय समस्या नेमक्या सोलापूरच्या आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत कसं पाहत? मी प्रफुल्ल कुमार. तर सोलापूर महानगरपालिकेचं विकास होणं अत्यंत आवश्यक आहे, कारण रोड समस्या आहेत, पाण्याची समस्या आहे आणि बऱ्याचशा वॉर्डामध्ये ड्रेनेजची सुद्धा मोठ्या प्रमाणात समस्या आहे. तर ह्या समस्या ज्या आहेत नागरिकांच्या, त्या जास्तीत जास्त चांगल्या रीतीनं कशा दूर करता येतील या दृष्टिकोनातून सर्व पक्षांनी चांगल्या रीतीनं प्रयत्न केले पाहिजेत आणि चांगला उमेदवार देऊन आपल्या सोलापूरचा कसा चांगल्या रीतीनं विकास होणं आवश्यक आहे हे पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार देखील आहेत. सर, अनेक वर्षापासून आपण पत्रकारिता करतात. काय समस्या नेमक्या सोलापूरच्या आहेत? समस्या 2 प्रकारच्या आहेत. एक तर राजकीय पक्ष पुरस्कृत समस्या आहेत, म्हणजे सोलापुरात तेच पुढारी अनेक वर्ष निवडून आलेत तरी विकास होत नाही, हे दुर्दैव आहे. आणि त्यांना जो सक्षमपणे जाब विचारला जावा तोही गेलेला नाही आहे. बघा, आता कालच बातम्या आल्या की सोलापूरचा पाणी पुरवठा विस्कळीत का म्हणून मंत्र्यांनी कुणीतरी बैठक घेतली आणि एक राजकीय पक्ष गेला. त्या राजकीय पक्षाचे प्रमुखच गेली 15 वर्ष या शहराचं आणि महानगरपालिकेचं नेतृत्व करतात. त्यांना महापालिकेत हा विषय कळत नाही का? उजनी तुडुंब भरूनसुद्धा जर लोकांना 4 दिवसाआड पाणी मिळत असेल तर असं काय आपण गेल्या 15 वर्षात काम केलं ह्याचं त्यांनी आत्मचिंतन करायला हवं. राजकीय पक्षांनी उमेदवार देताना जात, पक्ष, गट हे सगळे विचार जरा बाजूला ठेवले पाहिजेत. परवा एका महिला अध्यक्षांची प्रतिक्रिया आली, निवडून येण्यास सक्षम असेल त्याला आम्ही उमेदवारी देऊ. म्हणजे मग कार्यकर्त्यांनी काय जगायचंच नाही का?
कार्यकर्त्यांनी पक्षाचं काम करायचं. तुम्ही प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी देऊ आणि निवडून आणू, एवढा आता तुमचा पक्ष सत्ताधारी पक्ष सक्षम झाला आहे, तरीसुद्धा कार्यकर्त्यांना संधी मिळत नसेल. तेच ते गावगुंड, तेच भ्रष्टाचारी छबी असलेली माणसं जर वारंवार निवडून येत असतील तर त्यांना उमेदवारी तुम्ही देत असाल तर मग लोकांनाचा तुम्ही घात करताय. आणि मगाशी दत्ता भोसले म्हटल्याप्रमाणे मतदारांनी जास्त शहाणं होण्याची गरज आहे. मग आपणही काय करतो, शेवटच्या घटकेला आपल्या जातीचा कोण, आपल्या धर्माचा कोण, आपल्या भागातला भाई कोण, आपल्याला मध्यंतरी रोख रक्कम मदत कुणी केली ते बघ, अशा पद्धतीने मतदान. अनेक सुशिक्षित वॉर्डामध्ये असं दिसतंय की लोक आमच्या इमारतीला रंग देऊन दे म्हणून लाच मागतात. ही लाचच आहे एक प्रकारच्या. आणि तो नगरसेवक काय घरचं देणार का? तो पैसे इथं तुम्हाला देणार. तो महानगरपालिकेत गेला की टेंडर जो मक्तेदार आहे त्याच्याकडनं 20% 25%, आता तर माझ्या माहितीप्रमाणे 35% रक्कम ठेकेदाराला वाटावी लागते. कसा चांगला रस्ता होईल, कशी चांगली ड्रेनेज व्यवस्था होईल? म्हणजे आपणही तितकेच, दुसरी बाजू म्हणजे आपणही तितकेच जबाबदार आहोत. आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने अनेक प्रकारच्या अनेक समस्या सोलापूर शहरामध्ये आहेत. रस्त्याच्या आहेत, ड्रेनेजच्या आहेत, लिवाबत्तीच्या आहेत, आरोग्याच्या आहेत. अतिक्रमणाची फार गंभीर समस्या आहे आणि भ्रष्टाचाराची संगणकीकरण जे व्हायला पाहिजे. साधा जन्ममृत्यू दाखला गेली 25 वर्ष ही समस्या बघतोय, ती समस्या संपत नाही. सोलापूर शहरामध्ये रोज पाणी गेली 25 वर्ष बंद आहे, ते होत नाही. आणि काय म्हणून पुढारी आमचे मिरवतात किंवा लोकप्रतिनिधी 3 मंत्री दिले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिले, तरी तेच प्रश्न आहेत. आणि आम्ही चांगले नगरसेवक दिले, एका पक्षाला चांगलं बहुमत दिलं, तरी त्याच समस्या राहतात. हे दुर्दैव आहे. बघूया यंदा आपण सकारात्मक राहू. आणखीन हे शेवटी फक्त मतदारांनी, जरी उमेदवार अनुभवी नसेल समोरचा आणि काम करण्याची तळमळ आहे, तो शिकलेला आहे, तो स्वतः निर्णय करू शकतो, अशा प्रवृत्तीच्या अशा प्रकारच्या माणसांना आपण निवडून देण्याचा प्रयत्न करावा. भले आपल्या विचाराचा पक्ष नसेल, सत्तेत केंद्रात असेल, राज्यात असेल, पण इथं आला नाही तरी चालेल. चांगल्या काम करणाऱ्याला आपण संधी देऊ. आणि शक्यतो आपण हेही बघू, त्याची पार्श्वभूमी गुंडगिरीची, दहशतवादाची नाही आहे, तर चांगली महानगरपालिका अस्तित्वात येईल असं मला वाटतं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या अपुऱ्या आहेत. आणि त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी चांगला उमेदवार द्यावा अशी मागणी देखील जी आहे ते सोलापूरकर या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा.